नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत तवा मसाला भेंडी। अप्रतिम चवीची होती आणि अगदी झटपट होते। तर त्यासाठी मी घेतली आहे मस्त कोवळी अशी भेंडी। तर स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। तर आता आपण मस्त तवा मसाला भेंडीसाठी मसाला बघूया काय काय साहित्य लागतं इथे। तर घेतले आहे कापलेलं खोबरं, तीळ, एक मोठा चमचा जिरं, एक मोठा चमचा धने आणि भरपूर असा लसूण। तर हे सर्व साहित्य आपण छानपैकी तव्यावर आधी भाजून घेऊया। भाजून घेतल्यामुळे आतला मसाला एकदम खमंग आणि टेस्टी बनतो। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने सर्व साहित्य एक एक करून छानपैकी भाजून घ्यायचं। आता जिरं आणि हे सर्व साहित्य लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचं, म्हणजे छान भाजलं जातं, जळालं जात नाही। तर आता सर्व धने आणि जिरे भाजून घेऊ। आता खोबरं, तीळ आणि लसूण छानपैकी भाजून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेमवर। चॅनलवर जर प्रथमच असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल। तर आता सर्व साहित्य आपलं मस्त भाजून झालं आहे। मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घ्यायचं। आता त्याच तव्यामध्ये मी तेल टाकलं आहे आणि आता जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो मस्त तेलात परतून घेऊया छानपैकी, म्हणजे आपल्या भेंडी मसाल्याचा मसाला एकदम छान बनेल। तुम्ही जर अशा पद्धतीने भेंडी मसाला बनवला तर न आवडणारही आवडीने खातील एवढी छान हा भेंडी मसाला बनतो। तर नक्की बनवा। तर आता हळद, धना पावडर, लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, एक चमचा कांदा लसूण मसाला सर्व टाकून घेतला आहे आणि मस्त या तेलामध्ये मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची। तर आता आपण भाजलेल्या दाण्याचा कूट टाकून घेत आहोत। जेवढा आपलं खोबरं आणि तिळाचं वाटण आहे तेवढंच दाण्याचा कूट घेतला आहे मी या ठिकाणी। तो भाजलेला आहे आणि मिक्सरला एकदा फिरून घ्यायचा, म्हणजे छानपैकी एकजीव होतो या मसाल्यामध्ये। आता सर्व साहित्य मस्त या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया। गॅसची फ्लेम लोच ठेवा, नाही तर मसाला जळाला जाईल। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हा मसाला एकजीव करून काढून घेऊया आपण। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की हा भेंडी मसाला करून बघा, खूप छान बनतो। तर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं। तर आता तव्यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं आहे। तेल छान गरम झालं का त्याच्यात आपण जिरं टाकणार आहोत आणि भेंडी मस्त तेलावर शालो फ्राय करून घ्यायची, एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपली भेंडी नंतर मसाला भरल्यानंतर भेंडी आपली लवकर शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही, नाहीतर मसाला पण जळाला जातो। तर तुम्ही अशा पद्धतीने तेलावर परतून घ्यायची। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। 2-3 मिनिटे झाकण ठेवून मीडियम आचेवर वाफ काढून घ्यायची, म्हणजे भेंडी आपली 50 ते 70% चांगली शिजली जाते। आणि जेव्हा आपण मसाला भरून ती परत शिजवतो तेव्हा ती लवकर शिजली जाते। तर आता तुम्ही बघू शकता वाफ काढून झाली आहे, मऊ झाली आहे आपली भेंडी। तर आता ही काढून घ्यायची आणि संपूर्ण थंड करायची। थंड झाल्यानंतर याच्यात आपण जो मसाला भाजून घेतला आहे तो मस्त आता स्टफ करूया आणि भेंडीला अशा आडव्या चिरा पाडल्या आहे, म्हणजे त्याच्यात आपल्याला छानपैकी मसाला भरता येईल। तर आता मसाला मस्त भेंडीमध्ये स्टफ करून घेऊया छानपैकी। पूर्ण दाबून स्टफ करायचा, म्हणजे आपली मसाले भेंडी वेगळी मसाला वेगळा असं लागत नाही। असं मी जशा पद्धतीने भरते तुम्ही तशा पद्धतीने सर्व भेंडीमध्ये आपण ही मसाला भरून घेऊया छानपैकी आणि नंतर तव्यावर परत एकदा भेंडी मसाला परतून घेऊया। तर सर्व मसाला भेंडी भरून झाला आहे। तर आता तव्यावर थोडंसं तेल टाकलं आहे, तेलामध्ये ही भरलेली भेंडी ठेवून देऊया आणि मस्त 2-3 मिनिटे तव्यावर परतून घेऊया। खूप छान बनते, तुम्ही नक्की करून बघा। अशा पद्धतीने जर भेंडी बनवली तर मोठेच काय लहानसुद्धा आवडीने खातील
असा भेंडी मसाला तर नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील। तर बनवून तयार झाली आहे आपली चमचमीत तवा मसाला भेंडी। तर नक्की करून बघा। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।